तुम्हाला माहित आहे का 2026 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाखो महिलांसाठी पूर्णपणे बंद झाली। आज 1 जानेवारी 2026 आहे। इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ आता मिळणार नाही। कोणत्या महिलांना मिळणार नाही या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कंटिन्यू हप्ते मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक काम अनिवार्य करण्यात आलेला होता। तो म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये कंटिन्यू हप्ते जर मिळवायचे असतील तर ई-केवायसी बंधनकारक ठेवण्यात आली होती। 31 डिसेंबर ही शेवटची तारीख होती। 18 सप्टेंबर ते 31 डिसेंबर जवळपास 3.5 महिन्याचा कालावधी यामध्ये देण्यात आलेला होता। ज्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पाहून ई-केवायसी केलेले आहेत त्यांचे हप्ते कंटिन्यू मिळत राहतील। जर त्या 7 कारणामध्ये तुम्ही बसत नसाल तर कोणकोणते 7 कारणे होते या संदर्भात सुद्धा आपण 2 ते 3 दिवसापूर्वी एक व्यवस्थित माहितीचा व्हिडिओ घेतलेला आहे। तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या जर तुम्ही पाहिला नसेल तर। जर आतापर्यंत तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर आता आजपासून तुम्हाला ई-केवायसी करता येणार नाही। लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरून ई-केवायसी करण्याचा जो काही ऑप्शन होता तो आता काढण्यात आलेला आहे। स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता। वारंवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपडेट देत होतो ई-केवायसी करावीच लागणार आहे जर लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळवायचे असेल तर। ज्यांनी आपल्या चॅनलवरील जे काही व्हिडिओ लाडकी बहीण योजनेचे पाहिलेले आहेत त्या पद्धतीने केवायसी केलेले आहेत अशा महिला कंटिन्यू लाभ घेत राहील। ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे म्हणून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण प्रत्येक योजनेबद्दल यामध्ये केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना येतात त्या सर्व योजनेचा लाभ जर तुम्ही घेत असाल तर त्या योजनेचा कंटिन्यू लाभ मिळवण्यासाठी जर एखादा अपडेट आला तर तो अपडेट आपण पाहून जे काही काम करण्यासाठी सांगण्यात आलेले आहे ते जर काम तुम्ही केलात तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळत जाऊ शकतो। त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।